अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. होलिका दहन. होलिका दहन आहे 2 मार्च रोजी. तर 2 मार्च रोजी होलिका दहन आहे त्याच पद्धतीने 3 तारखेला म्हणजे धुलीवंदनला करी दिन आहे. त्या दिवशी चंद्रग्रहण देखील लागणार आहे. पण होलिका दहन अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्या व्यक्तींनी हे होलिका दहन पाहायचं नाहीये किंवा अग्नी लावायचं नाहीये किंवा अशा व्यक्तींनी त्या अग्नीजवळ जायचं नाहीये. अशा व्यक्तींना कोणती अशी व्यक्ती आहे, अशा 3 व्यक्तींबद्दल तुम्हाला आज मी सांगणार आहे. बघा, आपण आज पाहणार आहोत की होलिका दहनाच्या वेळेस या व्यक्ती जर त्या होलिका दहनाच्या जवळ आसपास जरी राहिल्या तरी देखील त्यांना त्याचा खूप मोठा परिणाम, भयंकर परिणाम भोगावा लागतो. आता तो काय आहे बघा. आता सगळ्यात अगोदर तर होलिका दहन म्हणजे वाईटावर सत्याचा विजय आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. वाईटावर सत्याचा विजय म्हणून आपण होलिका दहनाचा सण साजरा करत असतो, बरोबर. या दिवशी आपण सगळ्या जेवढ्या काही नकारात्मकता आहेत, वाईट सवयी आहेत, सगळं काही त्याच्यामध्ये जोन खाक आहोत म्हणून आपण होलिका दहनाची पूजा करत असतो. पण होलिका दहनाच्या वेळेस आपल्या घरात जर एखादी गर्भवती स्त्री असेल तर गर्भवती स्त्रीने चुकूनही होलिका दहनाच्या वेळेस तिथे जायचं नाहीये. किंवा नवविवाहित स्त्री आहे बघा, नवविवाहित स्त्रीने आता पहिलाच सण आलेला आहे, आता 1च महिना झालेला आहे लग्नाला, किंवा 3, 4, 5 महिने झालेले आहेत, तुमचा पहिला सणच होळीचा आलेला आहे, बरोबर. आणि पहिला सण होळीचा आल्यामुळे तुम्ही होलिका दहन करण्यासाठी तिथे जाता, पूजा करता जोडीने वगैरे. तर शक्यतो नवविवाहितेने होलिका दहन करू नये असं म्हटलं जातं. कारण बघा, एकतर ते नवीन जोडपं असतं आणि नवविवाहितेने होलिका दहनाची अग्नीला फेऱ्या मारल्या किंवा त्याची पूजा केली तर त्यांच्या संसारावर भयंकर परिणाम होऊ शकतो किंवा भविष्यात काही त्यांच्या संसारावर अडचणी, संकट येऊ शकतात असं म्हटलं जातं शास्त्रानुसार. त्यामुळे होलिका दहन नवविवाहितेने बघू नये किंवा जाऊ नये. होलिका दहनाच्या वेळेस तुम्ही घरात बसून तुम्हाला ज्या काही देवघरासमोर बसून सेवा करता येतील त्या सेवा तुम्ही करायच्या आहेत. त्याच पद्धतीने गर्भवती स्त्री आहे, गर्भवती स्त्रीने होलिका दहनाच्या वेळेस तिथे जाऊ नये. त्याच पद्धतीने त्या होलिका दहनाच्या वेळेस फेऱ्या मारू नये. कारण की बघा, एक प्रकारे होलिका दहन म्हणजेच पौराणिक कथेनुसार ज्यावेळेस होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन अग्निकुंडात बसली होती त्यावेळेस भक्त प्रल्हादांना काही झालं नव्हतं, पण होलिका पूर्णपणे जळून खाक झाली होती. एक प्रकारे ते अंत्यसंस्कारच आहे आणि चिते समानच होतं ते. आणि एक प्रकारे चिताच पेटवल्यागतच आपण होलिका दहन करत असतो, बरोबर. त्यामुळे ज्यावेळेस होलिका दहन सुरू असतं त्यावेळेस गर्भवती स्त्रीने तिथे थांबू नये, घरातच राहावं. कारण तिच्या बाळावरती वाईट शक्तींचा प्रभाव पडण्याची शक्यता असते. त्यामुळे होलिका दहनाच्या वेळेस गर्भवती स्त्रीने बाहेर यायचं नाही किंवा होलिका दहनाच्या आसपास तिथे थांबायचं नाही. कारण त्या ज्या ऊर्जा आहेत त्या आपल्या बाळावरती वाईट परिणाम करू शकतात. त्यामुळे बघा, तुम्ही नक्कीच होलिका दहनाच्या वेळेस गर्भवती स्त्रीने स्वतःची काळजी घ्यायची आहे, आपल्या लेकराची काळजी घ्यायची आहे, आपल्या मुलाची काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने लहान मुलं बघा, लहान मुलांची काळजी का घ्यायची आहे. लहान मुलांच्या कोवळ्या मनावरती देखील या होलिका दहनाचे वाईट परिणाम होऊ शकतात. का? कारण त्याच्यातून ज्या ऊर्जा बाहेर पडतात. त्याच पद्धतीने लहान मुलं तुम्हाला माहिती आहे किती आज करामती असतात, म्हणजे काहीला काही तर काळ्या करणार असते ते, बरोबर. त्यामुळे आपल्या हजेरीमध्ये आपल्या मुलांना तिथे घेऊन जा, पण एकटं मुलांना तिथे जाऊन देऊ नका. कारण एक प्रकारे बघा, काही अपघात होण्याची शक्यता असू शकते. होलिका दहनाच्या वेळेस जे लाकडं वगैरे उभा केलेले असतात त्यात ते अचानक कधी कोसळतात, तुम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे आपल्या मुलांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं पालन करा. होलिका दहन एक प्रकारे वाईटावरती सत्याचा विजय असल्याचं प्रतीक तर आहे, पण ते आपण नवविवाहितेने आणि गर्भवती स्त्रीने शक्यतो आपली विशेष अशी काळजी घ्यायची आहे आणि होलिका दहनाच्या वेळेस शक्यतो लांब राहायचं आहे. होलिका दहनामध्ये आपण बघा, आता गावाकडे परंपरा असते, आता गावी पद्धत असते की प्रत्येकाच्या घरातले 2-2 शेणकुटं प्रत्येकजण आणतो, मागून आणतो किंवा ते स्वतः 2-2 ज्या प्रकारे आपण वर्गणी गोळा करतो त्या पद्धतीने शेणकुट वगैरे गोळा करतात आणि गौऱ्यांची होळी पेटवली जाते. थोड्याशामध्ये काठ्या वगैरे लावलेल्या जातात व बाजूने सगळ्या गौऱ्या असतात. आता शहरामध्ये तसं नाही आहे, जी लाकूड भेटेल त्या लाकडाने होळी पेटवली जाते. तर तुम्ही काय करायचं आहे, वड, पिंपळ आणि औदुंबर ह्या 3 झाडांची लाकडं चुकूनही घ्यायची नाहीत. कारण ही अतिशय पवित्र झाडं आहेत आणि ह्या झाडांची तुम्ही अग्नी दिलीत तर ते आधीच आपण होळी पेटवलेली असते त्याच्यामध्ये तुम्हाला जी वाईट ऊर्जा आहेत त्या एकदम बाहेर पडतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्यावरती होऊ शकतो उलटा. त्यामुळे या 3 लाकडं अजिबात चुकूनही घ्यायची नाही. तुम्ही गौऱ्या वगैरे घेऊ शकता, बाकीचे वेगळे झाडांची लाकडे वगैरे घेऊ शकता. अशा पद्धतीने या तुम्हाला
अशा पद्धतीने तुम्हाला या छोट्या छोट्या नियमांचं पालन करायचं आहे, ज्यामुळे आपलं रक्षण होईल, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं रक्षण होणार आहे. आणि घरामध्ये बसून तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि चंद्रग्रहण लागल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी विशेष अशी काळजी घ्यायची आहे. तुम्ही काय करायचं, कोणत्या चुका टाळायच्या, कशा पद्धतीने स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःच्या लेकराची काळजी घ्यायची, यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तो पाहिला नसेल तर तो देखील आवर्जून पाहायचा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.